ही रेसिडेन्शियल जागा आहे. हो, आणि भैरवी काय रेसिडेन्शियल हाऊसिंग सोसायटीमध्ये असे व्यावसायिक गाळे चालवता येत नाही, म्हणजे नियम आहे तसा. हो, पण जर कोणाला त्याचा काही त्रास होणार असेल किंवा कोणी त्याच्या विरुद्ध काही कंप्लेंट केली तर तुम्ही या विरुद्ध काही कंप्लेंट करणार आहात का? आता ते त्रास होतो हे कळायला लागल्यानंतर तेव्हाचं तेव्हा करू. हा, म्हणजे ते आता नाही ना सांगता येणार है ना. आणि मी काय म्हणतो, ती वेळ येऊ द्यायची कशाला, आपणच आपलं ठरवून टाकू ना. नाही म्हणजे कंप्लेंट वगैरे काही नाही. मी सांगतो तू इथे बिझनेस करूच नकोस. काय? नाही नाही नाही, हे बघा, सुरुवातीला तरी मला घरीच करावं लागेल आणि ऑफकोर्स नंतर मला फ्युचरमध्ये मोठी जागा लागेलच. नाही, जमणार नाही. सुरुवातीलाही नाही आणि नंतरही नाही. नियम आहे तसा. अहो, पण एवढी माणसं करतायत. हे बघ, त्यांचं आपल्याला काही माहित नाही. नाही, हे बघ, आपल्या सोसायटीत नियम आहे ना तसा. मी तुला समजावतो. हे बघ, तू हा एवढा मोठा बिझनेस करणार म्हणजे माणसं ये जा करणार, सामानाची ने-आण होणार, अस्वच्छता होणार आणि कोण कुठली घाणेरडी माणसं इकडे येत जात राहणार. हे बरोबर आहे का? नाही ना. आणि भैरवी, तुझ्या व्यवसायाची एवढी मोठी उलाढाल होणार तेव्हा आम्हाला म्हणजे सोसायटीला काय फायदा होणार? तुला स्पष्ट सांगू का, तुला इथे व्यवसाय करता येणार नाही. काय ग, कुठे चाललीस? काका, अहो ती हर्षा बघा ना, सकाळपासून डोकं फिरलंय तिचं. आल्यापासून नुसतं आरडाओरडा करते. मी घरी चाललीये काका, मला नाही सहन होणार आता इथे सगळं. अगं पण काय चाललंय ते तरी सांग ना. सगळी मूर्ख माणसं भरून ठेवली आहेत माझ्या टीम मध्ये. एकालाही काम धड जमत नाही म्हणून बॉस मला तुमच्यामुळे मला इंडिपेंडेंट प्रोजेक्ट देत नाहीये. एक मिनिट. आरडाओरडा कशाला करतेस तू? तुम्ही तर एक शब्द बोलू नका मिस्टर माजगावकर. हा? वशिल्याचे तट्टू आहात तुम्ही. भजन करत बसायच्या वयात नोकरीला येता, मग इथलं कामाशी जुळवून घेता येत नाही तुम्हाला. आणि तुमच्यासारख्या ह्या लोकांना एकत्र करता, त्यांना सिंपती देता आणि माझ्या विरुद्ध भडकवता. मी? तुम्ही नाही तर कोण? पहिली गोष्ट, इथे मला नोकरी तुम्हीच दिली आहे. दुसरी गोष्ट, मी काम करतो म्हणून कंपनीने मला अजून इथे टिकवलेलं आहे. आणि उगाच कोणाकडून पैसे घ्यायला मी कोणाचे पाय धरायला गेलो नव्हतो कधी. हे बघा मॅडम, तुम्ही तुमचं काम करा. तुम्हाला बॉस बनण्याची मोठी हौस होती ना, पण ते काम जबाबदारीचं आहे आणि ती जबाबदारी घेण्याची कुवत तुमच्यात नाहीये, ते तुम्ही कबूल करत नाही आहात. ओ रिअली? मग ती कुवत भैरवीमध्ये होती असं म्हणायचंय तुम्हाला? बॉस होणं म्हणजे इतरांना नोकर समजणं नसतं हर्षा मॅडम. सगळ्यांना घेऊन चांगलं काम करत एकत्र जाणं असतं. तुम्हाला नाही जमलं आणि जमणारही नाही. भैरवीला जमलं आणि जमणार आहे. चला, मला कोणी कामावरून काढलेलं नाही, तेव्हा मी कामाला लागतो. हा रघुभाऊ, नाही ठीक आहे, आपण नंतर बोलू. ठेवू फोन. ओके बाय. काय म्हणाले रघुभाऊ, झाली त्यांची जागा रिकामी? नाही ग, त्या भाडेकरूंनी पुढच्या वर्षाचं भाडं सुद्धा देऊन टाकलं. अरे देवा, एक काम करा ना, ते देशमान आहेत ना, त्यांना विचारा ना. त्यांच्या मुलाचा फ्लॅट होता, ते विकणार होते. त्यांनी जर विकला नसेल ना, तर आपली भैरवी रेंट देऊन घेऊ शकेल ना. नाही ग, तो फ्लॅट मोठा आहे, त्याचं रेंट सुद्धा जास्तच असणार ना. मग काय झालं? भैरवीकडे एवढे पैसे आहेत, त्यातले जराही शिल्लक राहिले नाहीयेत का? का देऊन टाकले सगळे त्या अनिशला? अगं, त्या नवरा बायको मध्ये काय अंडरस्टँडिंग आहे आपल्याला कसं समजणार? तो मुलगा आधीपासूनच वाईट आहे ना, हे मला माहितीच होतं. आता ते सगळ्या जगालाही कळलंय, दिसतंय. पण आपल्या मुलीला का दिसत नाहीये ना, तेच मला कळत नाहीये. एक मिनिट, भैरवीने तसं कन्फर्म केलाय का? अहो, तिच्या न बोलण्याचा अर्थही आपल्याला कळू शकतोच ना. तुम्हाला जाणवत नाही का? ते दिसत नाही का डोळ्यांनी?
चांगला मुलगा म्हणून दिला आपलं आपण लग्न लावून. तेव्हा कुठे ठाऊक होतं हा अत्यंत आळशी आहे, महत्वाकांक्षी नाहीये, त्याला कामाची सवयच नाहीये, हा एक नंबरचा आईत खाऊ आहे. आणि आता काय, आपली मुलगी मरमर काम करणार, पैसे कमवणार आणि हा तिच्या पैशांवर मजा मारणार. हे बघ मीना, भैरवीने काय सांगितलं लक्षात आहे ना? तुम्ही माझ्या संसारात आणि माझ्यात आणि माझ्या नवऱ्याच्या नात्यात लक्ष घालू नका. तेव्हा हा विषय माझ्यापुरता संपला. हा आता ती स्वतःहून जेव्हा सांगेल तेव्हा मग मी माझं मत देईन. बरं, आता आपण भैरवीच्या कामासाठी जागा शोधूया का? अहो पण कुठे मिळणार आहे अशी जागा? प्रयत्न करूया, मिळेल. ठीक आहे, मी पार्टी नाही लावली आणि स्टाफही नाही ठेवला तर. अगं पण शेवटी तो व्यवसायच ना. सोसायटीच्या आतमध्ये सामान ने आण करायला टेम्पो आधी येणारच. अहो पण त्याने कुणाचं काय नुकसान होणार आहे? धूळ उडणार, धूळ उडणार ना. बघ आता हे जे ग्राउंड फ्लोअरला राहतात त्यांच्या घराच्या बाहेर धूळ लावणार. आधीच आपल्या सोसायटीत एवढ्या गाड्या आहेत, त्यातल्या अर्ध्या बाहेर करतो. इथे जागा नाहीये, कुंड्या आहे, बेंचेस आहेत, झाडं आहेत. बरं ठीक आहे, मग टेम्पो आपण रस्त्यावर उभा करू. म्हणजे या कामासाठी तू परशुला कामाला लावणार, सोसायटीच्या कामासाठी वॉचमनला तू वापरून घेणार. ऐका माझं, मला आधी काम तरी सुरू करू दे. आणि मुळात आतापर्यंत जी काही छोटी मोठी कामं मी केली त्याचा तुम्हाला कधी त्रास तरी झालाय का? तुम्हाला कधी कळलं तरी का मुळात? हा म्हणजे आम्हाला न सांगता तू हे जे केलंयस तो अजून एक मोठी चूक केली आहे आणि त्याला सोसायटीची परवानगी नव्हतीच. अहो सगळे करतात, सातपुते क्लासेस घेतात, परवानगी घेऊन. रुपाली ताई ड्रेसेस शिवतात. परवानगी घेऊन. बर मग ती प्रिया रील्स करून पैसे कमवते, त्याचं काय? तेही परवानगी घेऊन. हे बघ भैरवी, सोसायटीचा एक नियम आहे, रेसिडेन्शियल फ्लॅटमध्ये कोणतीही कमर्शियल ऍक्टिव्हिटी होणार नाही. आणि आता आमच्याशी वाद घालून काय उपयोग होणार आहे? हे बघ, तुला जर आम्ही परवानगी दिली ना तर इतर सोसायटी मेंबर आम्हाला नावं ठेवतील आणि मग काय होईल, जो तो बिझनेस सुरू करेल. मग उद्या काय होईल, ही गुलमोहर कोऑपरेटिव्ह सोसायटी ना एक बिझनेस सेंटर होऊन जाईल. ठीक आहे, थँक्यू, येते मी. ए भैरवी, एक मिनिट ये इकडे ये. एक उपाय आहे, ये बस बस बस. तू आता एवढा मोठा बिझनेस करणार आहे तर एक उपाय आहे आपल्याकडे. म्हणजे तुझ्या बिझनेस मधले 10% प्रॉफिट तू आम्हाला दे, म्हणजे सोसायटीला दे. हा. बघ कसं आहे, तू आता बिझनेस करणार म्हणजे इलेक्ट्रिसिटी वापरणार, सोसायटीचे रिसोर्सेस वापरणार, जागा वापरणार. तुला काय पाहिजे ते बिनधास्त कर, पण ह्यात सोसायटीचा फायदा झाला पाहिजे. नाही तू कर, कोणाला काही कळणार नाही, आम्ही विषय सुद्धा काढणार नाही. कोणालाच कळणार नाही म्हणजे? सोसायटीच्या नावाखाली शेअर हवाय का तुम्हाला? त्यात फायदा तर तुझाच आहे ना. अडून बसणं झालं हे. घ्या, आम्ही अडून बसतोय. अगं अडून बसतायत तुझे सासरे. सोसायटीचं एकही काम सुखासुखी होऊ दिलं नाही. आम्ही बघ, आम्ही करतोय ते डील आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. हे सहाय्य नाही आहे देसाई. एकमेकांसोबत डील करू आणि सगळ्यांनी मिळून इल्लीगल वागू, हे असं झालं. नाही, तुम्ही सोसायटीचा नियम पाळता ही चांगलीच गोष्ट आहे, म्हणून मी ती मान्य सुद्धा केली. पण त्यातून तुम्हाला कट हवाय आणि म्हणून सोयीस्कररित्या तुम्ही हा नियम आमच्यावर लादताय, हे चुकीचं आहे. म्हणजे कष्ट आम्ही घ्यायचे आणि त्याचा शेअर तुम्हाला मिळणार, हे बरं आहे. मग तुला इथे बिझनेस करता नाही येणार. नाही करणार. तुमचे जसे नियम आहेत तशी माझी काही तत्व सुद्धा आहेत. मी फुकटात कोणालाही काही देत नाही. ना क्रेडिट, ना कामाचे पैसे, ना शेअर, ना काहीच. नाही करणार मी तुमच्या बिल्डिंग मध्ये बिझनेस. पण एक गोष्ट आत्ताच सांगून ठेवते,
एक दिवस माझा बिझनेस इतका मोठा होईल की त्यात तुम्ही मला मदत केली नाही त्याचा पश्चाताप होईल तुम्हाला. तो दिवस लवकर येऊ ही सदिच्छा. कारण अजून कशाला काही पत्ता नाही. ना तुझ्याकडे जागा आहे, ना स्टाफ आहे, ना काम आहे, ना ऑर्डर आहे, नाही तुझ्याकडे पैसे आहेत. आता काल परवा तुझा नवरा कुठेतरी गाडी ठोकून आलाय, कळलंय आम्हाला. इच्छा काय माझी आहे, अमेरिकेचा अध्यक्ष होण्याची. पण ती आपल्याला झेपणार आहे का याचाही विचार माणसाने करायला हवा की नको. कशाच्या जीवावर तू एवढं मोठं स्वप्न बघतेस देव जाणे. कशाच्या नाही, कुणाच्या विचारा. माझे सासरे अशोक माझगावकर, तुम्ही तुमच्या सोयीने नियमांवर बोट ठेवता, ते स्वतः सुद्धा नियम पाळतात. तुम्ही दुसऱ्याच्या यशामध्ये आपल्याला शेअर कसा मिळेल हे बघता, पण ते स्वतः दुसऱ्याचं क्रेडिट कधीही घ्यायला धडपड करत नाही. तुम्ही दुसऱ्याचे पाय खेचता, पण ते दुसऱ्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला बळ देतात. तुम्हाला दुसऱ्यांचा त्रास बघून आनंद होतो, तुम्ही तो कमी नाही करत, उलट कठीण परिस्थिती निर्माण करता. पण माझगावकर फक्त आणि फक्त दुसऱ्याचं जगणं सोपं कसं होईल ह्याचा विचार करतात. आमचं घर बघा, तुमच्या लक्षात येईल